नवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला जीवनामध्ये सबस्क्राइब जे करा. दुःख आहे, जे मृत्यू आहे, जन्म आहे, संयोग आहे, वियोग आहे, याच्यातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? जन्मावर मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यासाठी काही मार्ग आहे का? साधकांनी ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला. ज्ञानोबराय त्याचं उत्तर देत असताना ज्ञानोबराय म्हणतात, सरळ साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगतो. म्हणजे काय उपाय? ज्ञानोबराय सांगतात, बाकीचं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. फक्त काय करा, आपल्या हृदय मंदिरामध्ये राम आणि कृष्ण या नावाचा जप, ती मूर्ती आपल्या हृदयामध्ये नामस्मरण कायम ठेवा. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. साजरं नाव आहे म्हणे, साजरं गोजरं सरळ सोपं असणारं जे नामस्मरण आहे, भगवंताचं नाम आहे, ते आपल्या हृदयामध्ये धारण करा. म्हटले महाराज, आम्ही ते नामस्मरण केलं तर मग आम्हाला फल काय, फायदा काय होईल आम्हाला, आणि त्याच्यातून आम्ही मुक्त होऊ का? कारण अनेकही साधनं शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. ज्ञानोबराय सांगतात, तुम्हाला जर संसार बंधन तोडायचं असेल, या जन्माच्या मृत्यूच्या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल, तर तुम्ही काय करा, आपली आपुली आपण करा सोडवण, तुम्ही तुमची सोडवण करा, आणि या संसार दुःखातून तुम्ही काय व्हा, मुक्त व्हा. संसार बंधन तोडा वेगी. पण म्हटले महाराज, तुम्ही कोणत्या नामाचा जप करता ते आम्हाला सांगा. माऊली म्हणतात, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा. एवढंच नाही, त्या भगवंताविषयी एवढं प्रेम आहे, एवढा जिव्हाळा आहे, एवढी भावना आहे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. त्या पांडुरंगाची जी मूर्ती आहे, ते जे स्वरूप आहे, सुंदर अशा प्रकारचं स्वरूप, त्या स्वरूपाविषयी माझं खूप अशा प्रकारचं प्रेम आहे, आणि ते प्रेम मनामध्ये ठेवून रात्रंदिवस त्या नाम जपाचं मी माळ करीत होतो. सारखी माळ चालू आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी कळवळा श्रीमूर्ती रया. अशा प्रकारे या भंगाचा सरळ सरळ अशा प्रकारचा अर्थ आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी, या सेवेच्या निमित्ताने, किम निमित्ताने आजची सेवा आहे, आपलं ग्रामदैवत असणारे बजरंग बली महाराज. बजरंग बलीची सेवा केल्यानंतर काय फळ मिळतं, आपल्याला दुसरं तिसरं उदाहरण पाहायची गरज नाही. पहिलं उदाहरण म्हणजे आपले स्वामीजी आहे. काय सेवा केली बजरंग बलीची महाराज. तुम्ही पाहता आता सध्या, परंतु स्वामीजी काय सेवा करत होते, काय नाम जप करत होते, याचा प्रत्येकाचा साक्षीदार मी आहे. मी त्या ठिकाणी होतो. 6 महिने ज्याप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. अंतरी जपमाळा, अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. अगदी त्याप्रमाणे मौन व्रत धारण केलेलं आहे. क्षेत्र संन्यास त्यांनी घेतलेला आहे. आपल्याला जे येईन मधुकरी स्वरूपामध्ये तिथं कोणी आणून देईन, ते जे काय असेल ते बनवायचं, आणि एक टाइम एक भुक्त म्हणतात, जेवण करायचं आणि अखंड नाम जप करायचं. आणि त्याचा परिणाम असा झाला का बजरंग बली प्रसन्न झालेले. कारण कलियुगामध्ये अतिशय जागरूक देवस्थान म्हणलं तर बजरंग बली, आणि तुकोबरांनी ही बजरंग बलीला प्रार्थना केलेली आहे की नाही. तुकोबरा म्हणतात, देवा बजरंग बली, मी अनेकांना भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग विचारला, परंतु मला कुणीही मार्ग सांगितलेला नाही, पण मी तुम्हाला शरण आलेलो आहे. म्हटले मला त्या शरण शरण
भक्तीचा जावा मजदा भाव्या शोभा जय श्रीराम मजदा भाव्या शोभा मजदा भाव्या शोभा भक्तीचा द्यावा मददा भाव्या शोभता मददा भाव्या शोभता मददा भाव्या शोभता तुकोबराय बजरंग बलीला म्हणतात देवा मारुतराया मी तुम्हाला शरण आलेलो आहे. त्या प्रभू रामचंद्राची कृपा तुमच्यावर कशा प्रकारे झाली, कुठल्या प्रकारची सेवा तुम्ही केली, कशी सेवा केली तुम्ही, कोणत्या मार्गाने सेवा केली, नवविध भक्ती सांगितलेल्या त्यापैकी कुठल्या मार्गाने तुम्ही सेवा केली. बजरंग बलीनं तो मार्ग सांगितला, परंतु या अभंगामध्ये नाही सांगितला. दुसऱ्या अभंगामध्ये दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणूनही देखील असे असणारे बजरंग बली अतिशय जागरूक असणारे, तुम्ही सेवा करा मनापासून. तुमच्या जीवनात असणारे दुःख हे बजरंग बली नाहीस केल्याशिवाय राहणार. कवन सुकाज कठिन जग माही जो नहीं होई तात तुम पाही राम सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम. कुठलीही इच्छा मनामध्ये धरून बजरंग बलीची सेवा करा, ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हनुमानगडावर अनेक उदाहरणे मारत अनेक लोक येतात. सशेबाबांनी पाहिलेलं आहे, आपणही सर्व मंडळी त्या ठिकाणी येतात. म्हणजे अशक्य अशा प्रकारच्या गोष्टी बजरंग बलीच्या कृपेने येतात. तेव्हा आपल्या ग्रामदैवत असणारे बजरंग बली त्यांच्या कृपेने चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती गायली जाते असे असणारे आपले समाधिस्थ मूर्ती असणारे किसनगिरी बाबा यांच्याही कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आपले देवगडचे बाबा महाराज, काय जीवन आहे बाबांचं. माऊली वर्णन करतात, साच आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संत कसे बोलतात, साच बोलतात, साच खरं बोलतात संत. माऊली ज्ञानोबाला सांगतात, माझे सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. सत्यवादाचं ही काय तप आहे, साच बोलतात. आणि मग त्या साच बोलण्याचा परिणाम आपण जर विचारलं, बाबा आमच्या जीवनामध्ये अडचण आहे, दुःख आहे, ते दुःख निवारण होईल का? बाबा म्हणते काही चिंता करू नका, दुःख निवारण होईल. आणि त्या शब्दाची ताकद एवढी आहे की त्या व्यक्तीचं ते दुःख नाहीस झाल्याशिवाय राहत. विठाल विठाल म्हणून संत कसे बोलतात म्हणे, साच बोलतात, साच. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. खरं सत्य साच हे विठोबाचं नाव आहे आणि बरं आहे असं तुम्ही प्रमाण दिलं. संत कसे बोलतात, साच बोलतात, बरं खरे बोलतात, तरीही दुसऱ्याच्या अंतःकरणाला दुःख होणार नाही, अंतःकरण दुखावल्या जाणार नाही, असं अतिशय मवाळ अशा प्रकारे बोलतात. साच आणि मवाळ मऊ बोलतात. किती मऊ बोलतात. आपण त्या सत्यनारायणाचा प्रसाद पाहतो बघा,
ते काका येतात त्या ठिकाणी पूजा मांडतात. पूजा मांडल्यानंतर ते 1.25 किलोची ती लिस्ट देतात. आणि मग ती लिस्ट दिली का मग ते सगळे पदार्थ त्यांच्या समोर आणून ठेवले का मग ते बनवतात, शिरा बनवतात. असं मस्त जोपर्यंत तो बनवलेला असतो शिरा, त्यानंतर एकदा ते सत्यनारायणाची पोथी वाचली, ती पोथी वाचून झाल्यानंतर तो शिरा नाही राहत, तो काय होतो, प्रसाद होतो. पण महाराज तो प्रसाद इतका सुंदर लागतो. ज्यावेळेस आपण ते सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी समोर जातो, त्या काका समोर हात असं करतो आपण हात, आणि काका एक चमचा प्रसाद देतात आपल्याला. मग तो प्रसाद खाल्ल्यानंतर इतका आल्हाददायक वाटतो, सहज विरघळतो तो, हे की नाही, मवाळ सहज विरघळतो. आपल्याला वाटतं काकाने आपल्याला आणखीन द्यायला पाहिजे 1 चमचा प्रसाद, पण आपण 1 रुपया टाकलेला असतो, त्यामुळे डबल ते देत नाही. किती मऊ असतं तो प्रसाद, जितका सुखदायक असतो, आल्हाददायक असतो, तसं संतांचं बोल नाही. महाराज सहज बोलतात. बाबांना आपण चालताना पाहिलं आपल्याला आनंद होतो, ते आपल्या सोबत बोलले आपला दिवस सुखामध्ये जातो. त्यांना नुसतं पाहिलं आपण आपल्याला समाधान वाटतं. संतांचं जीवन. आणि बरं जास्त नाही बोलत, साच आणि मवाळ बोलतात. किती मितले, मितले म्हणजे अतिशय थोडं बोलतात, थोडंच बोलतात, परंतु 2च शब्द आपल्याला भरपूर होतात, मितले आणि रसाळ. रसाळ म्हणजे किती रसाळ, जसं एखादं पिकलेलं, पूर्ण पिकलेलं फळ असावं. आंब्याचं फळ घ्या, झाडाला पूर्ण पिकलेलं आहे, ते जसं ते रसरशीत झालेलं आहे, नुसतं थोडंसं दाबलं का लगे रस पडणार. तसं संतांचं बोलणं असतं, थोडं बोलणार परंतु रसाळ, मितले. आणि मग शब्द जायचे कल्लोळ अमृताचे. एकदा कीर्तनात उभं राहिले आणि मग त्यांचं कीर्तन ऐकायला लागलं का असं वाटतं खूप वेळ बाबाचं कीर्तन ऐकावं. काय बोलणं असतं बाबांचं, ठीक आहे. शब्द जायचे कल्लोळ अमृताचे ते शब्द आहे, आणि ते शब्द आपल्या कानामध्ये पडले, कानाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये उतरले की आपलं जीवनही त्या अमृताप्रमाणे अमर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल असे असणारे आपले देवगडचे बाबाजी, त्यांच्याही कृपा आशीर्वादाने चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह. त्याचप्रमाणे पूजनीय वंदनीय आमचे स्वामीजी आपले, ठीक आहे, काय जीवन आहे. साधू संतांची कृपा तर आहेच, बाबाजींची कृपा आहे, बजरंगबलीची कृपा आहे. महाराज पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलं आणि ते कसं फळाला आलं त्याचं उदाहरण म्हणजे स्वामीजी. अगदी 2003चा काळ आहे सशे बाबा. आम्ही दिंडीमध्ये होतो, आळंदीवरून पंढरीला ती दिंडी चाललेली आहे, आणि दिंडीमध्ये चालत असताना पुण्यामधला मुक्काम संपला आणि दुसऱ्या दिवशीचा मुक्काम सासवडसाठी असतो. सुंदर दिवसभराचं भजन करत करत आम्ही त्या देव्या घाटामधून वर गेलेलो आहे. वर गेल्यानंतर एकादशीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी तिथं खिचडी वाढतात. भूक लागलेली असते, पखवाज वाजवलेला असतो, वरून पाऊस आलेला असतो, थकून जातो माणूस. एक अपेक्षा असते की आपल्याला काहीतरी खायला मिळावं. त्या ठिकाणी योगायोगाने खिचडी वाटत होती. आम्ही दोघांनी खिचडी घेतली. खिचडी एका बाजूला बसलो, तिथं मोठ्या पांडुरंगाची मूर्ती आहे, त्या ठिकाणी बसलो आणि ते खिचडी प्रसाद खाल्ला, समाधान वाटलं. त्या दिवशी इतका पाऊस झाला, खूप पाऊस, असे मोठे ठेंब त्या ठिकाणी पडत होते. पावसात भिजत भिजत आम्ही त्या आमच्या मुक्कामाच्या ठेप्यापर्यंत गेलेलो आहे. सगळी दिंडी सैर भैर झाली. मुक्कामाचं माहित होतं आम्हाला त्या दिवशीचं. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते डोंगराच्या असं पायथ्याला होतं, थोडंसं ओघळतं, त्याच्यामुळे पाणी काही साचलेलं नव्हतं, ओलं झालेलं होतं. पुरं गेलेले जे सेवक आहेत त्यांनी त्या रावट्या बांधल्या त्या ठिकाणी, आणि मग रावट्या बांधल्यानंतर त्या रावट्यातली ओली ओली माती आम्ही काढून टाकली आणि आतमध्ये झोपण्याची व्यवस्था केली. परंतु त्या खिचडीचा त्रास स्वामीजींना झाला, उलट्या झाल्या, पित्त झालं, रात्रभर त्यांना त्रास, आणि सारखा पाऊस वरून चालू होता. आता आम्ही सर्व थकलेले असल्यामुळे पखवाज वाजवायचो 6-6 किलोमीटर. त्यात दिव्या घाटामध्ये पखवाज वाजवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजताच उठायचंय. 3 वाजता उठलो. स्वामीजींना रात्रभर उलट्या झालेल्या आहेत, अंगामध्ये त्राण राहिलेला नाही, थकून गेलेले आहेत. आम्ही उठलो दुसऱ्या दिवशी सकाळी.
स्वामीजींना म्हणलं आता आपण दिंडीत चालण्यापेक्षा हळूहळू पुढे चालू, कारण दिंडीत चालणं होणार नाही. मग पुढे गेल्यानंतर ब्रश केला, ब्रश झाल्यानंतर एका ठिकाणी चहा बिस्किट त्यांना म्हणलं थोडंसं काय एनर्जी. त्यांनी तो चहा घेतला, बरं वाटलं आणि आम्ही दिंडीच्या साईडनी चालत राहिलो. 10-11ची वेळ आहे सशे बाबा. एका डोंगराच्या माथ्यावर वर बसलेलं एक बाबळीचं झाड आहे आणि त्या झाडाखाली आम्ही बसलो. थोडीशी सावली आहे, भूक लागलेली आहे पोटामध्ये, ऊन रखरख करतंय. मनामध्ये अशी सहज इच्छा निर्माण झाली की आपल्याला भाकरी काहीतरी मिळालं पाहिजे खायला, भाकर मिळाली पाहिजे खायला. तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला, तेवढ्यात एक आजीबाई मागून आल्या, वाकलेल्या होत्या. त्यांनी सांगितलं, बाबा महाराज मी भाकर करू का, भाकर खाता का तुम्ही? काय आनंद झाला सांग. महाराज आजीला म्हणलं, आजी खूप भूक लागलेली, आम्ही भाकर खाऊ म्हटलं. थांबा म्हणे महाराज, जाऊ नका बरं का, मी भाकरी करते, इथंच बसा, जाऊ नका. ती झोपडी होती, समोर 3 दगड मांडलेले आहेत. आजीबाईंनी पटपट पटपट ज्वारीच्या 2 भाकरी बनवल्या, थोडंसं पिठलं बनवलं आणि आमच्या ते पिठलं आणि भाकरी आम्हाला समोर दिलेले आहेत ताटामध्ये. म्हणजे महाराज व्यवस्थित खा म्हणे. इतका आनंद वाटला तुम्हाला सांगतो, अमृतापेक्षाही सुंदर ते जेवण त्या ठिकाणी वाटत होतं. आणि मग ते जेवण झाल्यानंतर हलका आहार असल्यामुळे ज्वारीची भाकर, एनर्जी आली, जरा बरं वाटलं. तिथून पुढे आम्ही दिंडीत चालत गेलो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यावेळेस आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो, वारी झाली. वारी झाल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला येत होतो. तिथला काला झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही येताना ते पुन्हा त्या टेकडी पैसे थांबलो, त्या ठिकाणी टेकडी होती, झाड होतं, त्या आजीही नव्हत्या आणि ती कुटियाही सुद्धा नव्हती. ती विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ पांडुरंगाने रुक्मिणी मातेलाच पाठवला असं आपण समजायला काय हरकत नाही. अशी साधना स्वामीजींची. मला त्यांना नुसतं पाहिलं तरी आपल्याला आनंद होतो. ते जवळ आले का ते एक समाधान वाटतं. असे असणारे स्वामीजी, त्यांच्याही प्रेरणेने, शुभाशीर्वादाने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये मृदंगाची सेवा करणारे आमचे रोहित महाराज पटारे, देवगडचे ते विद्यार्थी आहेत, सुंदर मृदंग वाजवतात. त्याचप्रमाणे हार्मोनियमची सेवा करणारे शिवाजी महाराज मोरे गोरे. त्याचप्रमाणे गायनाचार्य बाबासाहेब महाराज जाधव. आणि आज ज्यांना मी आवर्जून बोलवलं असणारे असे देवगडचे असणारे आमचे सोमनाथ महाराज पानकडे. त्याचप्रमाणे उपस्थित भजनी मंडळ खडका मडकी, बकू पिंपळगाव, जळके खुर्द बुद्रुक. त्याचप्रमाणे रामभाऊ महाराज आढाव, नानासाहेब शिंदे, भीमभाऊ महाराज पवार आणि नाईक महाराज, ही सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपला अखंड हरिनाम सप्ताह होतो ते असणारे आमचे प्रेममूर्ती शशी बाबा. त्यांनी फोन केला, महाराज तुमची एक सेवा आम्हाला द्या. म्हटलं काय हरकत नाही. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही सेवा या ठिकाणी भेटलेली आहे. आमच्या समवेत आलेले आमचे हनुमानगडचे विश्वस्त रामभाऊ गुरसाळ आहे. त्याचप्रमाणे पाराजी अण्णा आहे. हनुमानगडचे पुजारी, ते दोन्ही टाइम आरती करतात, नैवेद्य त्यांच्याकडे आहे. अगदी हनुमानगडवर आम्ही जायच्या अगोदरपासून त्यांचा नियम कधी चुकलेला नाही. असे असणारे आमचे भीमभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे झगरे बाबा विनेकरी तेही उपस्थित आहे. आमचे बाबुळखेड्याचे विष्णुपंत चोपदार ते आहे. बाकीचे कोणी काही ओळखीचे नाही. आमच्या समवेत असलेले बाळासाहेब भाऊ आणि बाबासाहेब महाराज, सर्व मंडळी. त्याचप्रमाणे आमचे बाचकर महाराज तेही आवर्जून उपस्थित आहे. मागं त्यांची हनुमानगडवर अन्नदानाची पंगत होती, खिचडीची पंगत होती. नाईक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपले सर्व टाळकरी मंडळी आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावामधील हनुमानगडवर खूप प्रेम करणारे, आमच्यावर प्रेम करणारे आमचे संतोष भाऊ आहे राऊत. प्रत्येक शनिवारी हनुमानगडवर असतात, इथंही ते सेवा करतात. हा, इथली बजरंग बलीची सेवा तेच करतात.
स्वामीच्या आज्ञेवरून स्वामीच्या आज्ञेने. कथा झाली तसं त्याचप्रमाणे आमच्यावर प्रेम असणारे आमचे वने पाटील तेही आवर्जून उपस्थित आहे. सोपान भाऊ, त्याचप्रमाणे वने पाटलांच्या मागे त्यांचे मामा म्हणजे आमचे माऊली देवगडची सेवा तेही करतात, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे नकुल भाऊ आणि आपला शुभम भाऊ हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आणखीन कोण राहील तिकडं? आता आहे की नाही? सगळे आले. आता सगळे ग्रामस्थ मंडळ माता भगिनी त्या म्हणतात आमचं नाव नाही घेतलं, तुम्हीच करा कीर्तन. तेव्हा सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. माईक सिस्टीमवाले सुंदर आहे, तुळशीवाली माता आहे. या सगळ्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग माऊली ज्ञानोबरायांचा आहे. आणि माऊली ज्ञानोबराय या अभंगामध्ये सर्व समाजाला उपदेश करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. उपदेशाचे दोन प्रकार, एक साधारण उपदेश आहे आणि दुसरा असाधारण उपदेश. साधारण उपदेश कशाला म्हणतात? तुम्हाला मला जो उपदेश केला, सगळ्यांसाठी जो उपदेश केला, म्हणजे आपल्या तुलनेमध्ये आपण जे साधारण म्हणतो, सामान्य म्हणतो त्याप्रमाणे नाही बरं का. साधारण उपदेश म्हणजे त्या उपदेशाच्या माध्यमातून ही भगवंताची प्राप्ती होते. आणि दुसरा असाधारण उपदेश आहे, गुरु शिष्याला जे उपदेश करतात, अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी, ते तू आहेस, ते ब्रह्म ते तू आहेस, अशा प्रकारचा जो उपदेश केला जातो तो उपदेश असाधारण उपदेशामध्ये मोडतो. विठ्ठल विठ्ठल. उपदेश गुरु ही उपदेश करतात आणि संत ही उपदेश करतात, पण दोघांच्या उपदेशामध्ये फरक आहे. संत उपदेश करत असताना सर्वांना उपदेश करतात, सगळ्या समाजाला उपदेश करतात. आणि गुरु उपदेश करत असताना त्याचा अधिकार पाहून उपदेश करतात, है की नाही? तो साधन चतुष्टय संपन्न आहे की नाही? तो हे ज्ञान शिकण्यास योग्य आहे की नाही? विवेक, वैराग्य, समाधी, षटक यांनी तो पूर्ण आहे की नाही याची ते गुरु परीक्षा घेतात आणि मग त्याला उपदेश करतात. परंतु संत उपदेश करत असताना संत असा उपदेश करतात, ज्याप्रमाणे मेघ आहे, मेघ पाऊस पडत असताना तो पाऊस असा विचार करत नाही की हे गाव चांगलं आहे, शेजारचं गाव, ही गल्ली चांगली आहे, शेजारची गल्ली विचित्र आहे, किंवा हे गाव आहे इकडे हागणदारी आहे, याचा ते विचार करत नाही. कोण? नाही विचारित मेघ हागणदारी सीत. तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे संत हे दुर्जनालाही उपदेश करतात आणि सज्जनाला तो उपदेश असतोच. म्हणून संत हे सगळ्यांना उपदेश करतात. आणि गुरु उपदेश करत असताना त्याची पात्रता आहे की नाही ते पाहतात. कारण अनाधिकाराला जर उपदेश केला तर तो उपयोग होण्याची शक्यता नाही. एक उदाहरण जर सांगतो तुम्हाला, एका गुरुचे 2 शिष्य होते, अतिशय आळशी, अतिशय आळशी बरं का रोहित महाराज. बरं त्यांचं असं आहे, त्यांना काही काम जर सांगितलं तर ते म्हणते पाय कसे सोडू. आणि त्यांना म्हणलं पोराव आज इथं मस्त पुरणपोळीची पंगत आहे, जेवायला जाता का? ते गुरु आज्ञा कशी मोडू. काम सांगितल्यावर म्हणतात पाय कसे सोडू आणि जेवायला जातात म्हणल्यावर आज्ञा कशी मोडू. असे शिष्य. एक दिवस गुरु खोकला येत होता. गुरूंनी विचारलं पोराव तुम्हाला ते तुळशीचे पानं ते घेऊन या, मला एक काढा बनवून द्या. ते तुळशीचे पानं कसे असतात गुरुजी? ते तुळशीचे पानं तुम्हाला माहित नाही? तू नाही ना, तुळशीचं पान मला माहीतच नाही. दुसऱ्याला विचारलं तुला माहिती आहे का तुळशीचं पान? तेव्हा हा महाराज माहिती आहे. आणि कसं असतं? मग ते पपईच्या पानासारखं राहतं म्हणे. हे बामटे शिष्य, त्यांना गुरूंचं काम करायचंच नव्हतं. म्हणे मग तुम्हाला दोघांनाही तुळशीचं आपलं पानं माहित नाही तुळशीचे? ते नाही महाराज. एक काम करा, मी तुम्हाला तुळशीचे पान दाखवतो, तुळस कशी असते मी दाखवतो म्हणे. मग काय करावं लागेल? उन्हाळ्याचे दिवस त्यांनी सांगितलं एक काय करा, दोन्ही बाजूने माझी बाज धरा म्हणे दोघं. मला तर काय आता चालता येत नाही, वय झालं. चला म्हणे मी तुळशीपर्यंत घेऊन जातो तुम्हाला. हे असं रखरखत ऊन 12-1चा टाइम आहे, पूर्ण चैत्राचा महिना आहे, मे महिना समजा. आणि मग 2 शिष्य दोन्ही बाजूने बाज धरलेली आणि ते निघाले जंगलाच्या दिशेने. मग गुरु महाराजांनी भले 2 किलोमीटर दामटिले, बाज दोघांनी धरलेली, गुरु महाराज मध्ये बसलेले
चला लवकर म्हणे पटपट. यांना वाटलं काय कुटाणा झाला भाऊ, तिथंच हा म्हणलो असतं तर तुळशीची पानं आणता आली असते. पण आता सुटका नव्हती ना. 2 किलोमीटर गेल्यानंतर तिथं एक तुळशीचं झाड होतं. आणि मग गुरु महाराजांनी सांगितलं, बाबा हो, याला तुळशीचं झाड म्हणतात. आहे का ध्यानात? तुला आहे का ध्यानात? तो म्हणे आहे. तुझ्या ध्यानात राहील का? ते म्हणे आता चांगलंच ध्यानात राहील. 2 किलोमीटर आलो उन्हात आणत घाम घुम झालो म्हणे, चांगलं ध्यानात राहील म्हणे माझ्या. मग आता एक काम करा, बाज उचला, चला म्हणे आश्रमामध्ये. पुन्हा बाज उचलली, त्या उन्हात आणामध्ये आश्रमामध्ये आले. तिथं आल्यानंतर ती बाज ठेवून दिली. पहिलं तांब्या पाणी पिले. म्हणे आता तुळशीचं तुम्हाला लक्षात आली ना तुळस कशी आहे? त्यांनी सांगितलं हो तुळस लक्षात आली. मग आता जा परत पानं घेऊन या. मग आता खोडच मोडायची ठरवली. नंतर मग काय ते म्हणे, महाराज मग तवाच पानं नसता आणता आले का? मग तुम्हाला माहित नव्हते ना. मग आता चांगलं माहित राहील म्हणे, आयुष्यभर ध्यानात राहील तुमचं. जा म्हणे पानं घेऊन या. पानं आणायला गेले. ते पानं आणलेले, सुंदर अशा प्रकारचा काढा बनवला. गुरु महाराजांना तो दिलेला आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी गुरु महाराजांची सेवा करण्यासाठी दोघाला 2 पाय वाटून दिलेले. पाय वाटून दिलं, सांगितलं हा जो उजवा पाय हा तुझा आहे, हा डावा पाय हा तुझा आहे म्हणे. ते चालन म्हणे महाराज. मग या दोन्ही पायाची सेवा तुम्ही दोघांनी करायची. मग दोघं ते पाय दाबायला लागलेले. तेवढ्यात दुसरा म्हणतो, अरे हा पाय माझा आहे बरं का, या पायाला हात लावू नको म्हणे. हात लावू नको म्हणल्यावर मग हे म्हणे लावीन, तुला काय करायचं? याने त्या पायाला हात लावला. माझ्या पायाला हात लावतो. मग याने त्याच्या पायाला चापट मारली. तेव्हा तू माझ्या पायाला चापट मारतो. याने त्याच्या पायाला बुक्का मारला. मग याने बुक्का मारल्यानंतर शेजारीचे खोटीचं टिपरू होतं, त्याने त्याच्या पायाला मारला. पाय कोणाचे होते? गुरुची. याने तुझं माझं म्हणता म्हणतो गुरुच आणले ना. ठाला विठाला म्हणून उपदेश करत असताना त्याची योग्यता, त्याचा अधिकार हे पाहून गुरु उपदेश करत असतात, है की नाही? कारण नाथ महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. व्यर्थ आपली वाचा शिनवून, व्यर्थ आपली वाचा शिनवून, व्यर्थापली वाचा शिनवून, व्यर्थापली वाचा शिनवून, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, क्रोधी त्यासी बोध कैसा, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवून, व्यर्थ आपली वाचा शिनवून. व्यर्थापली वाचा शिनवून, व्यर्थापली वाचा शिनवून. क्रोधी जे अतिशय रागीट आहे त्यालाही उपदेश करू नये. आणि ज्याचा विश्वास नाही, क्रोधी अविश्वासी, त्यांनाही उपदेश करू नये. महाराज त्यांना त्याचं ज्ञानच कळणार नाही. तुम्ही आज त्याला चांगलं सांगा, उद्या तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार. म्हणून क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनू नये. म्हणून संत उपदेश करत असताना सर्वांना उपदेश करतात. आणि गुरु उपदेश करत असताना अधिकार पाहून उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश. मग प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबर आहे, हा सगळ्यांना उपदेश करतात, सगळ्यांना उपदेश करतात. साधक मंडळी ज्ञानोबारांकडे आलेले आहेत. ज्ञानोबारांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे. श्री संताचे माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. या मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी जन्माचं जे बंधन आहे, मृत्यूचं जे बंधन आहे, संसाराचं जे बंधन आहे, त्याच्यातून मुक्त होण्यासाठी काय करावं, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तसं पाहिलं तर मृत्यू कोणाला, सगळ्यांनाही आहेच. असा एकही व्यक्ती नाही की त्याला मृत्यू नाही. महाराज श्रीमंत असला त्यालाही मृत्यू आहे, गरीब असला तोही मृत्यूच्या अधीन आहे, आणि भक्त असला तर त्याला सुद्धा देह सोडावा लागतो. सगळेच मृत्यूच्या अधीन आहे. या कर्माच्या बंधनातून कोणीही सुटलेलं नाही.
श्रीमंत कर्माच्या अधीन आहे, सत्ताधीश असला तोही कर्माच्या अधीन आहे, अभिनेता असला तोही कर्माच्या अधीन आहे, सगळेच कर्माच्या अधीन. महाराज किती श्रीमंत असला आणि मग तो असं थोडंच आहे का भाऊ एखाद्या यमराज आला आणि त्याला 4-5 काहीतरी बंडल दिले आणि मग तो गेला माग, असं होईन का कधी? एकदा एका पोराला नेण्यासाठी यमराज आलेले होते आणि मग यमराज आलेले उन्हाळ्याचे दिवस होते. त्या पोराच्या लक्षात आलं यमराज आपल्याला न्यायला आले. यमराज दारात उभं राहिल्याबरोबर त्यांनी सांगितलं बाबा चल म्हणे आता आपल्याला जायचंय. त्याने अहो महाराज थोडं तर थांबा म्हणे तुम्ही, शांत बस, थोडं तर थांबा म्हणे तुम्ही, थोडंसं पाणी घ्या, एवढे थकले, कोरोनाचा काळ आहे, मुळी बांधून न्यायची. कोरोनाच्या काळात किती लोक नेले महाराज यमराज, ओव्हर टाइम ड्युटी यमराजाला करावं लागली त्या काळात. थोडं तर पाणी घ्या म्हणे. बरोबर ठीक आहे म्हणे. यमराज बसलेले तिथं, यांनी पाणी आणलं, थंड अशा प्रकारचं पाणी, पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. हे तर चतुरच होतं. आणि मग गुंगीचं औषध टाकलं, यमराजाला थोडीशी झोप लागली, विनोद आहे फक्त बरं का. झोप लागल्यानंतर याने ती त्यांच्याकडची यादी घेतली, यादी पाहिली, यादीत याचं पहिलं नाव होतं. याने काय केलं, ते पहिलं नाव खुडलं, याचं नाव शेवट टाकलं. त्याला वाटलं तेवढे 4-5 महिने आपल्याला भेटतील बुवा, मग शेवट नाव टाकलं. यमराज उठलेले, त्यांची चांगली झोप झाली, आनंद वाटला. यमराज म्हणले बाबा तुझ्यामुळं मला झोप चांगली झालेली म्हणे. गेले वर्ष झालं हे लोकांनी येऊन मी वैतागून गेलो म्हणे, झोपच नाही म्हणे मला, तुझ्यामुळं झोप झाली म्हणे. मी आता तुझ्यापासून सुरुवात करणार होतो, वरून सुरुवात करणार होतो, परंतु आता मी खालून सुरुवात करतो म्हणे. म्हणजे आता परत पहिला नंबर आला का? केले कर्म झाले महाराज. ज्याचं कर्म जिथं आहे तिथं त्याचा मृत्यू झाल्याशिवाय राहत नाही. कोणी असला त्याला तो मृत्यूच्या अधीन आहे, कर्माच्या अधीन आहे. एवढा रावण होता, रावणाची संपत्ती काय संपत्ती होती महाराज. त्या रावणाची संपत्ती ही तेवढी होती, त्याचं कुटुंबही खूप मोठं होतं, सामर्थ्यही खूप मोठं होतं. संपत्तीच्या बाबतीत जर विचार केलं तर 7 घर शुद्ध कांचनाचे सांगितले, हे की नाही. तांब्याचे आणि काश्याचे किती घर होते तसे महाराज? 30 लक्ष. हा 30 लक्ष तांब्याचे आणि काश्याचे घर होते. आणि 7 कोटी घर कसे होते? सोन्याचे घर. सोन्याचे काय तोळा आहे सोनं? तुमच्याकडे आहे का? वापरतात कोणी सोनं? 1.5 लाख रुपये, 1,30,000 रुपये काय तर सोनं चालू आहे मला वाटतं. आणि मग तुम्ही विचार करा, आजच्या काळात एवढा भाव आहे, त्यावेळेस 7 कोटी घरं होती. आणि मग घरं म्हणजे काय असे नाही 1 BHK 2 BHK, तू मोठले महलच नाही, राहणार आहे तिथं. बरं घरं तर होते, पण त्याला बायका किती होत्या? 80,000 बायका होत्या रावणाला. आपल्याला एकच असते चिपरी बायकून 100 पोरग, त्याच्यातच असं इच्छावानी चालत आहे. वायता करून जातो महाराज ती मा ऐकत नाही म्हणे, तोच ऐकत नाही जातो, मी काय सांगू. हनुमानगडावर आले 80,000 बायका होत्या रावणाकडे. संपत्ती एवढी मोठी होती, है की नाही. संपत्तीच्या बाबतीत काय महाराज, त्यावेळेस त्यांच्याकडे पुष्पक विमान होतं. आपल्याकडे मोटरसायकल, आता समजा पेट्रोलची व्यवस्था झाली, पहिले राखेल टाकू दामटीत होत. एवढ्या संपत्तीच्या बाबतीत सामर्थ्य त्याचं होतं. कसं चालू करायची? रोज देऊन असे त्यांनी केलं म्हणून बरं का. असं रावणाचं ऐश्वर्य होतं. घर सोन्याचे होते, 7 कोटी घर सोन्याचे होते. आणि सामर्थ्य जर पाहिलं तर त्याचा मुलगा जे मेघनाथ त्याचं नाव होतं, काय सामर्थ्य होतं महाराज त्याचं. ज्यावेळेस तो युद्धासाठी इंद्रासोबत युद्धासाठी गेलेला आहे, सगळ्या देवांना त्यांनी हरवलं. इंद्राला बांधलेलं आहे, सगळे देव बांधले. एखादी ऊसाची मुळी बांधावी तसे सगळे देव बांधले. बरं देव तर बांधलेच, ते 9 ग्रह आहे, ते 9 ग्रहांना सुद्धा बांधलेले, शनिदेवांना सुद्धा बांधलं गेलं. ते महाराज शनिदेव म्हणजे काही सामान्य नाही. एखाद्याच्या मागे जर शनिदेव लागले ना, 7.5 जर सुरू झाली ना, मग त्याची मजा पाहतो. काही करा अपयश, नुसती चिडचिड होती माणसाची, आर्थिक नुकसान होतं. आणि एवढा मानसिक त्रास होतो ज्याला 7.5 त्याला कळत. महाराज असा होरपळून निघतो माणूस.
पण असे असणारे शनिदेव त्या शनिदेवाला सुद्धा बांधून आणलं कुणी, मेघनाथाने. आणि मग इंद्रदेवाला हरवल्यानंतर इंद्रदेवावर ज्यांनी विजय मिळवला म्हणून त्याचं नाव काय पडलं, इंद्रजित पडलं. आणि मग एवढं सामर्थ्य ज्याचं पोरग देवाला हरवतं, नवग्रहाच्या पायऱ्या त्या रावणाने केलेल्या आहेत, त्याच्याकडे पुष्पक विमान आहे, 80,000 बायका आहे, सोन्याचे घर आहे, एवढा असणारा रावण. महाराज बरं युद्ध कोणासोबत करायचे, जगाचा मालक असणारा, त्याच्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. प्रभू रामचंद्रांना त्याच्यासाठी अवतार घ्यावा लागला. वनवास त्या रावणासाठी घ्यावा लागला. कारण महाराज म्हणतात कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसांना मुक्त करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतलेला आहे. मग एवढं सामर्थ्य असणारे रावण, तो असणारा रावण, पण मग आता एवढं सोनं असताना त्याचा मृत्यू चुकला का? मृत्यू कोणालाही चुकत नाही, कोणी असला. कर्मी रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे राम वनवासी गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग गणाला सीता देवे, परीयशी गौहरा सादर, परीयशी गौहरा सादर, वियोग गणाला सीता परीयशी गौहरा सादर, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता मृत्यूचं जर कर्म असेल तर कोणी असला तर त्याला या जगातून जावं लागतं. महाराज सामान्य व्यक्ती असला त्यालाही जावं लागतं, श्रीमंत असला तरी त्याला जावं लागतं. कारण देव दुसऱ्याच्या कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही. भक्त असला तरी त्यालाही शरीर सोडावं लागतं आणि देव असला तरी त्यालाही शरीर सोडावं लागतं. येथे ओरो नाही आले अवतार, येर ते पामर जीव किती, किती जीव गेले असतील, किती जन्माला आले असतील, याचं गणित सुद्धा नाही. म्हणून मृत्यूच्या अधीन सगळे, कुणीच या मृत्यूच्या बंधनातून सुटलेले नाही. चोखोबरांचं उदाहरण आपण पाहूया. मंगळवेढ्यामध्ये चोखोबरांचा जन्म झालेला आहे. एक सामान्य कुळामध्ये चोखोबरांचा जन्म झाला. कोणत्या कुळामध्ये जन्म व्हावा हे आपल्या हातामध्ये नाही, परंतु जन्म झाल्यानंतर आपण काय करायचंय, काय कर्म करायचं हे आपल्या हातामध्ये. आणि मग चोखोबराय हळूहळू मोठे होऊ लागलेले आहेत. विशिष्ट वयापर्यंत आल्यानंतर त्या पाटलाने त्यांच्याकडे काम दिलेलं आहे. काय काम दिलं तुकोबराय त्याचं वर्णन करतात. पांडुरंग परमात्मा त्यांच्या सोबत काय करीत होता, ठीक आहे, चोखा मेळ्या संगी ढोरे मेलेले जे जनावर आहे ते ओढण्याचं तर होतच, परंतु जनावर ओढण्याचं जे काम होतं ते चोखोबरायांकडून. आणि मग असं काम करत असताना भगवंताचं स्मरण अखंड त्यांच्या मनामध्ये असायचं, मुखामध्ये भगवंताचं नाम असायचं. आणि मग असं दररोज त्या भगवंताविषयी प्रेम वाढत गेलेलं आहे. असा मधला एक प्रसंग आला, आषाढी वारीचा तो काळ होता. गावातली एक आजीबाई, वृद्ध आजीबाई, ब्राह्मण समाजामधली, तिनं सांगितलं, बाबा मला पंढरपूरला जायचंय, पांडुरंगाच्या वारीसाठी जायचंय, परंतु माझं आता वय झालेलं आहे, पायी मी जाऊ शकत नाही. एखादा घोडा असेल त्या घोड्यावर बसून मी जाईल, परंतु माझी ते घोडं चालवण्यासाठी कोणीतरी माणूस लागतो. मग पाटलाने सांगितलं चोखोबराय तुम्ही आजीला घेऊन जा म्हटले पंढरपूरला.
मग चोखोबरांनी ते घोडं धरलेलं आहे, ते पायी चालू लागले. आजीबाई त्या घोड्यावर बसलेल्या आहेत. असं करत करत ते पंढरपूरमध्ये गेले. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर काय आनंद आहे मला. तिथं गेल्यानंतर अनेक संत मंडळी आषाढी वारीच्या त्या निमित्ताने त्या ठिकाणी आलेले आहेत. कोण कोण संत मंडळी होते? गोरोबा काका होते, तेही त्या ठिकाणी आलेले आहेत. नामदेव महाराज पांडुरंगाचे लाडके भक्त महाराज चोखोबरांचे डोळे भरून आले. ज्या संतांविषयी आपण ऐकलेलं आहे ते संत आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. डोळे भरून आले. नामदेव महाराज आहे, सावता महाराज आहे, सेना महाराज आहे, नरहरी सोनार आहे, पैसा भागवत आहे, अशा अनेक संत मंडळी त्या ठिकाणी आलेले आहेत पंढरपूरच्या वारीसाठी. आणि मग चोखोबरा ही त्या ठिकाणी सगळं पाहू लागले. त्या आजीला सांभाळत सांभाळत वारी करू लागले. प्रदक्षिणा झाली आणि मग संध्याकाळी त्या ठिकाणी एक दौंडी झाली. ऐका हो ऐका, आज संध्याकाळी नामदेवाचे पांडुरंगाचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचं वळवंटामध्ये कीर्तन होणार आहे हो. आणि मग ती दौंडी ऐकल्यानंतर चोखोबरांना एवढा आनंद झाला. आणि मग कीर्तन ऐकण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस सगळे संत मंडळी त्या वाळवंटामध्ये बसलेले. आणि नामदेव महाराज कधी येतील याची वाट ते बघू लागले. चोखोबरा ही आज नामदेव महाराजांचं कीर्तन आपल्याला ऐकायला भेटणार आहे. मोठी उत्सुकता लागलेली आहे. घाबरत घाबरत ते सगळ्याच्या समोर जाऊन बसलेले आहेत. आणि मग तेवढ्यात नामदेव महाराज त्या ठिकाणी आले. रामकृष्ण हरी सुंदर अशा प्रकारचं अभंगाचं चिंतन सुरू झालेलं आहे. डोळे भरून चोखोबरा नामदेवांचं ते कीर्तन ऐकत होते. आणि कीर्तन ऐकता ऐकता ज्यावेळेस ते पदी प्रमाण म्हणलं जायचं, पांडुरंग परमात्मा एवढे नाचत होते महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 हे धनी म्हणे नामदेवा भोला भंग. धनी म्हणे ज्ञानदेवा भोला भंग. धनी म्हणे ज्ञानदेवा भोला भंग. धनी म्हणे ज्ञानदेवा भोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 भगवान परमात्मा एवढे नाचू लागले. महाराज इतके नाचू लागले, देव भान हरपून गेले. नामदेव महाराजांचं ते कीर्तन चालू आहे. सगळे संत मंडळी जोरदाराने टाळी वाजवतात. देव भान हरपून गेले. आणि मग नाचता नाचता देवाचा पितांबरच निसटलेला आहे की नाही? पितांबर निसटला. जवळ कबीर महाराज म्हणतात. कबीर महाराज पांडुरंगाला सावध करू लागलेले. देवा अरे काय करतोस तू? सावध होई देवा ऐसे बोले कबीरा, ऐसे बोले कबीरा. सावध होई देवा ऐसे बोले कबीरा, ऐसे बोले कबीरा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. 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 सावध होई देवा ऐसे बोले कबीरा, ऐसे बोले कबीरा. सावध होई देवा ऐसे बोले कबीरा, ऐसे कबीर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज जवळ होते. देवाला हलवलं. देवा रे नाचायचं थांब. अरे थांब, मला नाचू दे म्हणे. मला थांब, लय आनंद येऊ राहिला. अरे पण मग पितांबर गळाला, काष्टाने सटला. मग तेवढं देव सावध झाले. पटकन धोतर बांधलं. मग एकंबर बांधण्याची पद्धत तिथून सुरू झाली. चालू याच्यात नको निष्ठायला. आणि मग महाराज ते नामदेव महाराजाचं कीर्तन अतिशय रांगात आलेले.
नामदेव महाराज वर्णन करतात की भक्ती करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. कुठल्याही कुळामध्ये त्याचा जन्म झालेला असो, कुठल्याही तो श्रेष्ठ असो कनिष्ठ असो उंच असो नीच असो, सगळ्यांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. सकळांसी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्या भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे. त्या भगवंताचं दर्शन घेण्याचा जो मानव म्हणून जन्माला आला, वाटेल त्या कुळामध्ये त्याचा जन्म झालेला असो, सगळ्यांना भक्ती करण्याचा अधिकार. तुका म्हणे याती होका तयाची बोलती. कुठल्याही कुळामध्ये त्याचा जन्म झाला. चोखोबरायांचं ते मनाला भिडलं. चोखोबरायांनी ज्ञानोबरा जवळ होते, ज्ञानोबरांचे पाय धरले, म्हटले माऊली मी सामान्य कुळामध्ये जन्माला आलेलो आहे, मला भक्ती करण्याचा अधिकार आहे. माऊली ज्ञानोबरा सांगतात सगळ्यांना अधिकार आहे, सकळांशी येते आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे. म्हटले मग मी भक्ती करू शकतो, पांडुरंगाचं नामस्मरण करू शकतो, सगळे करू शकतात. मी पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकतो, सगळे घेऊ शकतात. सगळ्यांना भक्ती करण्याचा अधिकार. काय आनंद झाला महाराज चोखोबरायांना. मी पांडुरंगाची भक्ती करू शकतो, पांडुरंगाची प्राप्ती मला होईल, पांडुरंगाची कृपा मला होईल, असा परवानगी संतांनी दिलेली. डोळे भरून आले चोखोबरांचे. सोबत त्यांची पत्नी सोयराबाई होती. कीर्तन झाल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाची उत्सुकता चोखोबरांना लागलेली. त्या बारीमध्ये ते लागले आणि बारीमध्ये जात असताना समोरच पांडुरंगाचं ते रूप पाहिलेलं आहे. चोखोबरायांना धन्य आपलं जीवन झालं अशा प्रकारचा अनुभव चोखोबराय करतात. जवळ गेल्यानंतर सोयराबाईंनी ते सुंदर स्वरूप पाहिलेलं आहे. काय सुंदर स्वरूप होतं. सोयराबाई म्हणतात त्यांनी त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा अभंग रचलेला आहे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. ज्यावेळेस त्या पांडुरंगाला पाहिलं, तो पांडुरंग आणि मी कुठल्याही प्रकारचा भेद नाही. अवघा रंग, त्या पांडुरंगाच्या रंगामध्ये आम्ही रंगून गेलो, एक रूप अशा प्रकारचं ते जीवन झालं. सोयराबाई त्या ठिकाणी मग त्या रंगाचं स्वरूप काय, नाही भेदाचे ते काम, हे की नाही, विरून गेले क्रोध काम. जीवनामध्ये असणारा जो राग आहे, क्रोध आहे, काम आहे, जी अपेक्षा इच्छा आहे, ते सगळ्या संपून गेल्या. कशामुळे झालं? त्या पांडुरंगाच्या दर्शनामुळं. आणि मग ठरवलं आता इथून पुढचं जीवन या पांडुरंगाच्या सेवेमध्ये आपण घालायचं. आता संसाराकडे तिकडे जायचं नाहीये, इथंच काहीतरी काम करू पांडुरंगाच्या दरबारामध्ये, आणि काम करून आपलं पोट भरू आणि त्या पांडुरंगाची भक्ती आपण करत राहू. त्याची आपल्यावर कधी कृपा होईल? नक्की होईल कृपा. तो कृपावान आहे. आणि मग ते त्या ठिकाणी ते राहू लागले. परंतु इकडे गावामध्ये पाटलांनी ती सभा घेतली आणि सांगितले की आपल्या गावाला सुरक्षा म्हणून तटबंदी बांधायची आहे, दगडाची खूप मोठी अशा प्रकारची भिंत त्या ठिकाणी बांधायची आहे. आणि मग जेवढे ते बांधकाम करणारे ते सगळ्यांना बोलवले गेलं. त्या ठिकाणी चोखोबरा अतिशय कुशल त्या बांधकामामध्ये होते. परंतु चोखोबरा दिसत नाही. बाकीच्या सेवकांना सांगितलं जा म्हणे, पंढरपूरमध्ये गेलेले चोखोबरा त्यांना घेऊन या म्हटलं. मग ते सेवक गेले. चोखोबरांनी सांगितलं की पाटलांचा आदेश आहे, तुम्हाला गावाकडे बोलवलेलं. पर्याय नव्हता, गावाकडे आलेले आहेत आणि त्या तटबंदी बांधण्याचं काम सुरू झालं. महाराज असे बरीचशी उंच ती भिंत गेलेली, मोठमोठे दगड त्या ठिकाणी लावलेले आहेत. पण काय वातावरण फिरलं, एवढा सुसाट्याचा वारा त्या ठिकाणी, वादळ सुरू झालेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे, मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सुरू झालेला आहे. मुसळधार म्हणजे मुसळासारखी धार ज्या पावसाची असते त्याला म्हणतात, असा पाऊस सुरू झाला. त्या ठिकाणी वादळ सुरू झालं आणि जेवढे तरी पण काम थांबलेलं नव्हतं, ते सारखं काम त्या ठिकाणी चालू होतं. पण ते काम चालू असताना ती भिंत सगळी पडली गेली महाराज. ती जशी भिंत पडली, त्याचे जेवढे कामगार काम करत होते ते सगळे कामगार त्या भिंतीखाली दबल्या गेले. एवढे मोठे दगड, आता काय शरीर त्या ठिकाणी राहणार आहे. सर्वांचा त्या ठिकाणी काय झालेला, मृत्यू झालेला आहे. मग ज्या बरोबर ती भिंत पडल्याबरोबर पांडुरंगाच्या ते लक्षात आलेलं. पांडुरंगाच्या डोळ्यात आलं, माझा चोखा आज या जगाचा निरोप त्यांनी घेतलेला आहे, माझ्या हृदयामध्ये विलीन झालेला आहे चोखोबा. पांडुरंगाच्या डोळे. महाराज आपली भक्ती असे असावी, एक तर ती देवाला आवडावी, नाही तर संतांना आवडेल. चोखोबरांनी नामदेव महाराजांना बोलवलं, नामा माझा चोखा आहे मंगळवेढ्यामध्ये,
भिंत अंगावर पडलेली आहे, जा तू त्याच्या अस्थी घेऊन ये आणि या ठिकाणी आपल्याला चोखोबरायांना समाधी द्यायची. नामदेव महाराजांना वाटलं "व पांडुरंग परमात्मा मला काम सांगतो", पण म्हटलं देवा एवढे लोक त्या भिंतीखाली गेलेले आहेत, चोखोबराय ओळखायचे कसे? कारण तिथपर्यंत जायला वेळ लागणार आहे. एवढे दगड त्या अंगावर पडलेले, सगळं वेगळं झालेलं असेल शरीर. पांडुरंगाने सांगितलं जा म्हटले सगळ्यांचे हाडं कानाला लाव आणि ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचा ध्वनी येईल, पांडुरंग अशा प्रकारचा ध्वनी येईल, ते हाड माझ्या चोखोबरायचे. पांडुरंगाने खून सांगितली. महाराज काय भक्ती होती, चोखोबरांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तुकोबराय रस्त्याने चालली तर ती रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. अर्जुनाचे केश भगवंताचं नामस्मरण करत होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. आणि मग नामदेव महाराज त्या ठिकाणी गेलेले आहेत, मंगळवेड्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, दगड बाजूला करू लागले. हाड घ्यायचं, कानाला लावायचं, टाकून द्यायचं, असं निम्मा दिवस त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि पुढे गेल्यानंतर सहज एक हाड घेतलं, कानाला लावलं, त्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचा विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल अशा प्रकारचा ध्वनी निघू लागला. महाराज ज्यावेळेस नामदेव महाराजांनी तो आवाज ऐकला, हाडामधला आवाज ऐकला, नामदेव महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. काय अधिकार आहे चोखोबरायांचा. आणि मग त्या अस्थी आणलेल्या आहेत, त्या हाडं आणलेले आहेत. नामदेव महाराज स्वतः पांडुरंग परमात्मा, इतर संत मंडळी आपल्या दारामध्ये नामदेव त्या चोखोबरायांची त्या ठिकाणी समाधी आहे. आपण गेल्यानंतर पहिलं दर्शन कुणाचं घेतो? चोखोबरायांचं दर्शन घेतो, त्यानंतर नामदेव महाराजांचं दर्शन घेतो. मग मला आता सांगा, मग आपण काय म्हणतो, देवाचा भक्त असूनही त्याला का अशा प्रकारचा मृत्यू व्हावा? आपलं थोडंफार इकडे तिकडे झालं मी देवाला मानणारच नाही म्हणे. देवाला काय दिसत नव्हतं का आमचं चांगलं चाललेलं आहे, त्यांनी आमचं वाईट केलं? अहो देवाला सगळं दिसतं, पण कर्मानुसार देव दुसऱ्याच्या कर्मामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही. देवाला माहित नाही का माझा चोखोबराय या ठिकाणी त्याचा मृत्यू होणार आहे? देवाला माहित नाही का? देवाला सगळं कळतं. महाराज इकडे माग हात करून तांबाखू चोळीले देवाला कळती, घरात जाऊन बिड्या पेल्या त्याला ते कळतं, इकडे लावलाव्या केल्या, बांध कोरलेले सगळं देवाला कळतं. आणि मग हे कळणार नाही हो, पण देव दुसऱ्याच्या प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि मग त्याच्यामुळं जो जन्माला आलेला आहे त्याला एक ना एक दिवस या जगातून जावं लागतं. विठाल विठाल मग असे जे साधक मंडळी आहे ते माऊली ज्ञानोबारांकडे गेले. माऊली ज्ञानोबारांनी विचारलं, म्हटले महाराज आम्हाला असा सोपा मार्ग सांगा जेणेकरून आम्हाला त्या मृत्यूच्या बंधनातून आमचं सुटका होईल, जन्माच्या बंधनातून आम्हाला सुटका होईल. कारण मृत्यूचं दुःख हे फार मोठं दुःख आहे. हे कधी कळतं? जिवंत आहे तोपर्यंत नाही, मराच्या टायमालाच कळतात. म्हणतात माणूस मरत असताना 1000 इंगळ्या, इंगळ्या म्हणजे काय, युत्सूपेक्षा मोठी राहती पाहते अशी. युत्सू तर माहीतच नसतं कोणाला गावातले आपले. महाराज तो विंचू जर चावला तर गार लागत आहे की नाही? गार, थंड उन्हाळ्यात सुद्धा असं गार वाटतो आपण. अरे एक विंचू जर चावला तर ठण 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 बोंबलं तर माणूस. मला चावलेला आहे, रात्रभर झोप नाही. आणि मग अशा विंचवापेक्षा त्याच्यापेक्षा मोठी इंगळी राहते महाराज. ती इंगळी एवढी मोठी राहते, अशी जाड इंगळी राहते. आणि अशा 1000 इंगळ्या चावल्या, मग जे दुःख होतं ते मृत्यूच्या टायमाला. शरीर सोडताना आपण 8 दिवस एखाद्या खोलीमध्ये राहिलो, यात्रेला गेलो, कुठं गेलो, आता आम्ही जाणार द्वारकेला, काशी, अयोध्या, मग असं गेलो एका ठिकाणी राहिलो तर ते खोली सोडताना आपल्याला वाईट वाटतं. मग जो जीव या शरीरामध्ये 70-80 वर्ष 100 वर्षापर्यंत राहिला, मग तो जीव एवढा सहजासहजी जाईल की असं तडफड तडफड करून जातो. मग ते साधकांनी माऊलींना विचारलं, म्हटले महाराज या मृत्यूच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी, संयोगाचं दुःख आहे, वियोगाचं दुःख आहे, हे संसाराचं जे बंधन आहे याच्यातून मुक्त होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? त्याचा सोपा उपाय सांगा. तो उपाय तो माऊली ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये राम
राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हरी राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही हृदय मंदिरी स्मरकारे हृदय मंदिरी स्मरकारे हृदय मंदिरी स्मरकारे हृदय मंदिरी स्मरकारे आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना आपुली आपण आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना काय उपाय आहे या दुःखातून तरुण जाण्यासाठी साधा सोपा उपाय सांगा म्हटले. कारण आम्ही अनेक साधना केलेले आहेत, योगाची साधना केले, त्यातूनही आम्हाला दुःखच प्राप्त झालं. ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यातूनही आम्हाला शक्य झालं नाही. कर्ममार्गाचा विचार केला, कर्ममार्ग तर दुस्तर सांगितला, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. कर्ममार्ग इतका कठीण आहे महाराज. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस त्रिकाल संध्या ते ब्राह्मण देवता द्विज असतील ते त्रिकाल संध्या करतात बघा. मग त्रिकाल संध्या करत असताना आचमन घेण्यासाठी त्या आचमनीला तिथे चमचा, तसं आचमनी म्हणतात त्याला, त्यांनी हातावर पाणी घ्यावं लागतं. पाणी किती घ्यायचं? उडदाचा तेवढं उडदाचं दाणं भिजून एवढंच पाणी घ्यावं लागतं. त्यापेक्षा जर पाणी आपल्या हातावर आलं तर दारू पेल्याचं पाप त्याला तिथं भोगावं लागतं. म्हणजे जास्तही झालं नाही पाहिजेत, बरोबर मापात, आणि कमीही नाही झालं पाहिजे, त्याचा दोष लागतो. बरं, यज्ञ करायचं म्हणलं तर यज्ञ करणं ही खूप कठीण आहे. यज्ञ करण्यासाठी म्हणतात त्याला आयुष्यही तेवढं लागतं. आता तसे ब्राह्मणही राहिले नाही, वेदशास्त्र संपन्न, हजार वर्ष तो यज्ञ चालतो. तेवढं आयुष्य आहे का आपल्याकडं? 100 आहे, त्याच्यातच मग गुडघे दुखत आहेत, पाय दुखत आहेत, कंबर दुखत, मान दुखती, बायको ऐकत नाही, पोरगा ऐकत नाही, है की नाही? आणि मग एवढं तू यज्ञ करायचा आहे, ते करणं काय म्हणतात? यज्ञ करण्यासाठी त्याच्यात अखंड तुपाची धार चालू ठेवावं लागते. पण तुपाची धार म्हणजे ते इंजेक्शनच्या सुईसारखे नाही, हत्तीच्या सोंडेसारखे. हत्तीची सोंड इथं जेवायला गेलं तर त्या चमच्याने वाढू का नको. आपण म्हणलं का तूप, ते घरातून सांगते चूप. आणि हातीच्या सोंडीसारखं धार अखंड त्या यज्ञामध्ये चालू ठेवायची म्हणजे किती अवघड आहे. जरशीचं नाही चालत, त्याला गावरान गायचं लागत तूप त्यासाठी. मग यज्ञ करणं ही फार कठीण आहे, कर्म मार्ग ही कठीण आहे, ज्ञान मार्ग विहंगम मार्ग सांगितलाय. नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवती आच्या दारवंता, परित्यान पवती आच्या दारवंता, परित्यान पवती आच्या दारवंता, परित्यान पवती आच्या दारवंता, जाणो जाता जाणीव घाली आडभाता, जाणो जाता जाणीव घाली आडभाता, जाणो जाणीव घाली आडभाता, जाणो जाता जाणीव घाली आडभाता,
आनंदाची सापडली वेळ धन्य ही 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 आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तुम्ही संत सज्जन आम्हाला भेटले, तुम्ही कृपाळू आहात. धन्य आहे आज. आज ही आनंदाची वेळ आम्हाला सापडली. आम्ही म्हटले माग हे सगळं जाणू जाता जाणीव घाली आड फाटा. बरं पुढं आणखीन काही ज्ञान ध्यान करू लागलं तर सिद्धीमध्ये येते. तिथपर्यंत जाऊ देत नाही, दारवंटापर्यंत दारापर्यंत जाऊ देत नाही. पण मग आता तुम्ही संत भेटले, मग आम्हाला याच्यावर मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी, त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी, भगवत स्वरूप जीवन होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजेत. ज्ञानोबराय म्हणतात त्याचा सोपा मार्ग आहे. सोपं तुम्हाला साधन सांगतो. म्हटले काय साधन आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात राम कृष्ण नामी हे दोन्ही साजिरे. सोपं आहे, साधं आहे आणि साजरं आहे. साजरं म्हणजे अतिशय सुंदर. एखादा लहान मुलगा असावा, सकाळी सकाळी आंघोळ घातलेली असावी, आंघोळ घातल्यानंतर त्याच्या त्या डोळ्यामध्ये काजळ घातलेलं असावं, त्याला ती थंडीची टोपी घातलेली असावी, तो सुंदर अशा प्रकारचा ड्रेस घातलेला आहे, ते गुटगुटीत लेकरू आहे. आपण म्हणतो काय साजरं लेकरू आहे, काय गोड आहे लेकरू, काय गोड दिसतंय. ते काय चाटून पाहिलं का. गोड म्हणजे आल्हाददायक, सुखदायक. तसं साजरं म्हणजे सुख देणार. सहज कोणीही म्हणू शकतं. तुम्ही भांडताना म्हणू शकता, शिवी देण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणायचं, पण ती भांडणच होणार नाही, अवघड होईल ना, है की नाही. भांडता कांडता हरी बोला, सर्व कार्य करता हरी बोला. म्हणजे एकदम साधं सोपं साधन आहे. पण म्हटले महाराज तुम्ही तर योगाची साधना करणार आहेत, कारण अनेकांनी तुमचं वर्णन केलं आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊल, आणि आम्हाला तुम्ही भक्तीचा मार्ग सांगता. काय ज्ञानोबरायांनी योगाचं वर्णन केलेलं आहे महाराज. 6व्या अध्यायामध्ये भाऊसाहेब महाराज ते अष्टांग योगाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय सांगतात शुचोदेशे प्रतिष्ठापते. मग देश कसा असावा, काल कसा असावा, त्यांनी त्याचं वर्णन करत असताना सांगितलं. त्या ठिकाणी नदीचा संगम असावा, म्हणजे त्याचा अर्थ सांगतो ओव्यांचा फक्त. आणि मग शिवालय त्या ठिकाणी असावं. त्या ठिकाणी जास्त पशु पक्षी उपयोगाचे नाही. एखादा मोर आला तर तो चालेल, एखादी कोकिळ असली तरी चालेल. आणि मग अशा ठिकाणी त्या साधकांनी काय करायचं, आसन मांडायचं. आसन करत असताना ते गवत आहे ते गवत टाकायचं. पण गवत किती टाकायचं, जास्तही टाकायचं नाही, कारण जास्त टाकलं तर त्याच्यावर अंग डोलू शकतं, आणि अंग डोलल्यानंतर समाधी अवस्था नाहीशी होऊ शकतं. आणि जास्त खालीही उपयोगच नाही, कारण जमिनीला जर टेकलं तर भूमिदोष लागण्याची शक्यता आहे. म्हणून जास्त उंचही नको आणि जास्त खालीही नको. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. मग त्या आसन मांडल्यानंतर तो योगी काय करतो, पद्मासन त्या ठिकाणी घालतो. पद्मासन घातल्यानंतर एक एक आसनाची तो ते पुढं पुढं संपन्न करत तो साधक ज्यावेळेस समाधी अवस्थेमध्ये जातो. आणि मग त्या ठिकाणी माऊली वर्णन करतात, नागिनीचे पिले कुंकुमी नाहाले वळण मोडून आले सेजा माझे. योगाचं वर्णन महाराज. ती कुंडलिनी शक्ती रुद्रामध्ये 3.5 वेळा घालून त्या ठिकाणी बसलेली आहे. ज्यावेळेस प्राणायाम केला जातो आतमध्ये उष्णता वाढल्या जाते, आणि ती उष्णता वाढल्यानंतर त्या कुंडलीनं ते सहन होत नाही, आणि मग ती काय करते, तिथून ते ब्रह्मरुद्रामधून मस्तकामध्ये ती त्या ठिकाणी जाते. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं एक अमृत कुंभ आहे अशा प्रकारचं सांगितलं जातं. तिथं गेल्यानंतर त्या अमृत कुंभाला तो धक्का लागला जातो. त्या अमृत कुंभाची वाटी ती पडली जाते, आणि त्याच्यातून जे अमृत श्रवण होतं त्याचा श्राव सरळ त्या जिभेवर होतं. आणि मग तो श्राव जिभेवर झाल्यानंतर तो जो योगी आहे तो त्या भगवंताचा अनुभव त्या ठिकाणी समाधी त्या ठिकाणी त्याला लागते साधकाला.
हे ज्ञानोबरायांनी वर्णन केलं योगाचं. आणि मग त्या साधकांनी विचारलं, म्हटले महाराज तुम्ही योगाची साधना करता आणि आम्हाला भक्ती मार्ग सांगता. त्याचं कारण माऊली ज्ञानोबराय म्हणतात भक्ती मार्ग बहु सोपा आहे म्हटले, भक्ती पंथ बहु सोपा, फार सोपे म्हटले. एक इतक्या अवघडात जायचं कारण योग फार अवघड आहे. योगाची वाटा जे निघाले का सुबटा तया दुःखाचा चिवाटा भागाला. योग करायला गेला का त्याला दुःखच होणार. महाराज योग आसनं करणं फार कठीण आहे. 2 तास बसायचं म्हणलं गुडघे दुखते आपले. योग करणं फार कठीण आहे. महाराज ज्ञानोबराय ज्यावेळेस समाधी घेण्याचं ठरलेलं आहे, पंढरपूरला आलेले, पांडुरंगाकडे आलेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाला सांगितलं देवा माझं कार्य आता पूर्ण झालेलं आहे, मला समाधी घ्यायची आहे. पांडुरंगाने सांगितलं समाधी घ्या, त्यात पूर्वी तीर्थाचं भ्रमण करा म्हटलं, तू पूर्ण तीर्थयात्रा करून या. म्हटलं तीर्थयात्रा करतो, परंतु आपले लाडके भक्त असणारे नामदेव महाराज ते माझ्या सोबत द्या. नामदेव महाराज सोबत द्या म्हटल्यानंतर नामदेव महाराजांनी असं पाहिलं, म्हणले देवा पांडुरंगाने सांगितलं जा घेऊन म्हणे नामदेव महाराजाला. घेऊन जा म्हटल्यावर नामदेवाने असं पाहिलं, म्हणले देवा कालच रात्री आपलं ठरलेलं आहे का वा मी कोणासोबत जाणार नाही म्हणून, आणि तुम्ही लगेच म्हणता घेऊन जा, असं कस काय? तेव्हा अरे मागण्यासाठी कोण आलं हे महत्वाचं आहे. समजा एखाद्या घरची एकुलती एक लेक आहे आणि मग सासरच्या सगळ्या लोकांचं ठरलं ह्या दिवाळीला आपली पोरगी काय तिकडे पाठवायची नाही, माहेरी पाठवायची नाही. एकमुखाने निर्णय झाला सगळ्यांचा, मुलगी पाठवायचीच नाही. परंतु तिचे मामा हायकोर्टामध्ये जज होते. मग त्यांचा निर्णय झाला आपुली एकुलती एक भाची, आपल्याला मूलबाळ नाही, ह्या दिवाळीला आपण तिला घेऊन येऊ, सुट्टी आहे आपल्यालाही सुट्टी, 4-8 दिवस आपल्या सोबत राहील, घेऊन येऊ. पत्नीनं होकार दिला आणि मग ते मामा त्या मुलीच्या घरी गेलेले तिला आणण्यासाठी. मग आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हटले आमची बाची तुमची सून दिवाळीच्या सुट्टीसाठी आम्ही घेऊन जातो म्हटले. मग त्या सासऱ्याने सांगितलं साहेब घेऊन जा म्हणे. मग त्या सूनबाईने सांगितलं साहेब सासरे बुवा हे की तुम्ही काल एकमुखाने निर्णय झाला का बुवा मला पाठवायचं नाही म्हणून आज लगेच घेऊन जा म्हणता. तेव्हा नाही पाठवायचं नाही हे खरं आहे, परंतु मागणी करण्यासाठी हायकोर्टाचे जे तिथं काय मागण्यासाठी कोण आलं हे महत्वाचं आहे. तसे ज्ञानोबराय मागणी करणारे जा म्हटले. मग जेव्हा तीर्थयात्रा करत करत एका गावामध्ये थांबलेले आहेत, संध्याकाळची वेळ आहे, भूक लागलेली, एका विहिरीच्या जवळ थांबलेले, तहान लागलेली आहे. ज्ञानोबराय नामदेव महाराज त्या ठिकाणी थांबलेले आहेत, खूप तहान लागली. पाणी पाहिलं तर त्या विहिरीच्या पार तळाला साचलेलं थोडंसं पाणी होतं. आणि मग आता पाणी प्यायचं, पाणी कसं प्यायचं, खाली तर काय जाऊ शकत नाही. परंतु ज्ञानोबराय योगी होते. ज्ञानोबरायने ते योगाच्या माध्यमातून आपलं शरीर छोटंसं गेलं मुंगीसारखं, आणि त्या लघिमा सिद्धी, हा लघिमा सिद्धीचा त्यांनी उपयोग केला त्या ठिकाणी. आणि मग त्या विहिरीच्या तळामध्ये गेले, पाणी पिले, आणि मग निघताना त्यांचे विचार मनामध्ये आला, आता नामदेवाची जबाबदारी आपल्यावर आहे, आपण त्यांनाही पाणी नेलं पाहिजे, देवाने आपल्यावर जबाबदारी दिली. मग नामदेव महाराजांनी नामदेव महाराजांसाठी माऊलींनी पाणी घेऊन गेले. नामदेव महाराज आपले वरच बसले, म्हणे आता मी पाणी पिऊन आलो, तुम्ही बसा म्हणे इथंच विठ्ठल विठ्ठल करीत, तुम्ही इथंच विठ्ठल, आता तुम्ही कसं काय पाणी पिता? नामदेव महाराज म्हणे माझा पांडुरंग मला पाणी देईन म्हणे, ते पोहून घेईन म्हणे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलींनी त्यांच्या समोर ते पाण्याचा घडा केला. नामदेव महाराज मी म्हणलो होतो ना म्हणे माझा पांडुरंग पाणी देईन, तुमच्या माध्यमातून नाही तर कुणाच्या का माध्यमातून ते पाणी मला आलेलं आहे म्हटलं. पण तरीही नामदेव महाराज म्हणे सिद्धीनं मिळवलेलं आम्हाला नको आहे म्हणे, आम्ही त्या पांडुरंगाचे भक्त, त्या देवाला जर गरज असेल तर मला इथं पाणी येईल म्हणे. महाराज देवाच्या अंगाला पाझर फुटला, त्या विहिरीमधले सगळे नळ आपोआप चालू झाले, पाझर फुटला त्या विहिरीला, ती विहीर पूर्ण पाण्याने तुडूंब भरली आणि समोरून ते पाणी वाहू लागलेलं आहे. ज्या विहिरीला थोडंसं पाणी शिल्लक होतं खाली त्या, आणि मग पाणी समोरून व्हायला लागलं. नामदेव महाराज ही पाणी पिले, त्याला गावालाही उपयोग झाला. तसं योगाचा उपयोग आपला उद्धार करून घेऊ शकतो. परंतु भक्त भगवंताची भक्ती केल्यानंतर स्वतःला त्या भगवंताची प्राप्ती होतेच, परंतु जगालाही भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी संत हे सिद्ध असतात. हे ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांना कळालं, ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं, आणि तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही काय करा, सोपा मार्ग आहे रामकृष्ण नाम हे दोन्ही साजिरे. अहो यांनी सहज शक्य होतं ना तुम्हाला, योग या करण्याची तुम्हाला गरज नाही. मग यांनी काय होईल ते अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये होईल. आपुली आपणा करा सोडवना,
आपुले आपण करा सोडवना आपुले आपण करा सोडवना आपुले आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना करा सोडवना आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपुली आपण करा सोडवना 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 आपुली आपण करा ज्ञानोबराय सांगतात तुम्ही सोपा नामजप करा आणि तो नामजप करून संसाराच्या बंधनातून आपण आपली काय करा सोडवण करा. तुम्हाला सोडण्यासाठी कोणी येणार नाही. ती सोडवण करण्यासाठी आपणच आपली सोडवण करावं लागते. आणि मग ज्ञानोबराय सांगतात तुम्हाला तर मी सांगतो परंतु मीही त्या भगवंताच्या नामाची जपमाळ माझ्या अंतःकरणामध्ये चालू आहे आणि अखंड त्या भगवंताविषयी तिची मूर्ती माझ्या ध्यानामध्ये आहे शेवटच्या चरणामध्ये. ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा देवाधारी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया हृदय जिवाळा श्रीमूर्ती राया पोनी आपण करा सोडवना पोनी आपण करा सोडवना संसार बंधन तोडा संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना विठोबार खुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री समर्थ सद्गुरु
किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे. आपल्या गावामध्ये पूजनीय वंदनीय देवगडचे विनेकरी आपले सशे महाराज, त्याचप्रमाणे आमचे कैलास भाऊ थोरात, नितीन भाऊ, शुभम, शिवा, यात हनुमानगडावर येणारे सर्व आपले हनुमानगडचे भक्तमंडळ, त्यांचं आपल्याला अन्नदान असतं. त्यामध्ये परदेशी परिवार आहे, युवराज परदेशी आहे, मनोज परदेशी आहे, संतोष भाऊ राऊत आहे, हे आपल्याला सप्ताहामध्ये अन्नदान देत असतात. त्यांच्याही आग्रहास्तव मला या ठिकाणी येण्याचा योग आला, आपल्या सर्वांचा दर्शनाचा योग आला. त्याचप्रमाणे आज कीर्तनासाठी आवर्जून आलेले आपले माऊलीगिरी श्री गुरुदत्त हॉटेल त्यांचं आहे, तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. ग्रामस्थाच्या वतीनं त्यांना धन्यवाद. तेव्हा झालेली सेवा ग्रामदैवत बजरंगबलीच्या चरणावर समर्पित करू. तत्पूर्वी गावचे सरपंच आम्हाला भेटले, त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग येतोय. त्यांचीही भेट होती, त्यांचीही आपल्या हनुमानगडावर प्रेम आहे. आमचे लक्ष्मण राऊत तेही आपल्या हनुमानगडावर येत असतात. तेव्हा सगळ्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग माऊलींचा होता. ती सेवा बजरंगबलीच्या समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबाच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विठाल जय जय विठाल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल